विद्यापीठच असतं. बाईंनी आत्ताच सांगितलं. आपल्या नातवंडांविषयी त्यांच्या मनामध्ये अतिशय प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी या सगळ्या बाबी असतात. पण समाजामध्ये आज आपण पाहतो की असे कुटुंब फार कमी दिसतात की ज्यांच्या घरांमध्ये आजी आजोबा आहेत. तर हे कुठंतरी आपल्याला मनाला असं वाटतंय की हे काय बरोबर नाही. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक नातवंडांना आजी आजोबा आई बाबांचं प्रेम मिळायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आजी आजोबांचं प्रेम मिळणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आमचे आजी आजोबा सांगत असतात गोष्टी, नेहमी असतात हसतमुख, नसतात कधी दुःखी. आजी आमची खूप हुशार, छान छान खाऊ करते. आम्ही असलो उदास तर आम्हाला ती समजावते. आजी आमची खूप हुशार, छान छान खाऊ करते. आम्ही असलो उदास तर आम्हाला ती समजावते. चांदीचा भोवरा तुला खेळायला देते, चांदीचा भोवरा तुला खेळायला देते, खेळायला देते पाणी घेऊन येते, खेळायला देते पाणी घेऊन येते. नातवाला सुद्धा सांभाळतो. आपण नटसम्राट सगळ्यांनी पाहिले. नटसम्राटमध्ये तिची कन्या असते, तो मुलाचा जो मुलगा असतो तो आजी आजोबांशिवाय राहत नाही. असं प्रत्येक घरात मला चित्र दिसतं. मला स्वतःला बाहेरून आल्यानंतर माझ्या नातीबरोबर खेळावं लागतं. ती म्हणते तुझं आत्ता मला येताना मी म्हटलं मला शाळेत जायचं आहे. तू सकाळी शाळेत जाऊन आला, आता कुठल्या शाळेत जातो मी विचारलं. माझ्याबरोबर खेळा. म्हणजे आम्हाला आमच्या नातवाबरोबर तो आनंद आहे. त्यांना जसा आनंद आहे तसा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांच्याबरोबर खेळतो. आणि मग काही थोडी मोठी मुलं झाली, म्हणजे आमचे नातं थोडे मोठे झाले, नाते मोठे झाले की आम्हाला म्हटलं जरा गोष्ट सांगा. आता कसं आहे, आजकालचा जो जमाना आहे ते गोष्ट सांगण्याचं काम आमचा मोबाईल करतो, गोष्ट सांगण्याचं काम आमचा टी व्ही करतो. परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की गोष्ट सांगण्याचं काम जरी टी व्हीने करत असलं, यूट्यूब करत असलं, तरीसुद्धा थेट प्रक्षेपण ज्याला आपण म्हणतो, आम्ही सांगितलेलं वेगळं आणि ते कृती वेगळं. ह्या शाळेमध्ये शिकायला मिळतं मुलांना. तरी आजी आजोबाबद्दल सरांनी सांगितलं, खूप छान सांगितलं. तसं मी माझ्या नातांना 2 नाते आहेत मला, एक मोठ्या गटामध्ये, एक तिसरीला. मी मुलांना जास्त मोबाईल देत नाही बघायला. फक्त शाळेचे जे काय आहे मॅसेज आलेले शिकायला, काही अभ्यास वगैरे. जो कार्यक्रम शाळेने आले तेव्हा आरोग्य केला, तो फार छान आरोग्य. आणि असं म्हणतात, महोदयाला माहीत आहे की आजोबा आजी हे संस्कारचं विद्यापीठ आहे. आणि त्या विद्यापीठाला प्राथमिक शाळेत शिकायला यावं लागतं. का तर आम्हाला जुनं सगळं माहीत आहे, नवीन काही माहीत नाही. मोबाईलमध्ये हे काय अडकणार डाउनलोड काय माहीत नाही. ते शिकायला मी नातवाच्या वर्गात येतो, मला आनंद वाटतो.